पहिला घास रिलॅक्स चला आता आपण ना चहा पिऊया पाऊस आणि चहा बस काय पाहिजे आयुष्यात समोर चालला आसपास पावसाचा बघा पुढे मस्त पाऊस पडतोय तो आपला सेकंड प्लॅन आहे जेवल्यानंतर हा तर जाणार आपण मासे पकडायला आणि हे आहे गळ तर आता हे मोठे जवळजवळ मोठे मासेसाठी बसतोय पीठ पीठ मळतोय का तर आता स्पेशल बनवलं ना पुऱ्या आपलं माशांचं सोडायचं ना गोल चपाती सो तर मित्रांनो आता आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये तिथून पुन्हा रिटर्न आम्ही येणार घरी आणि आम्ही काही गळ बनवलेत तिथे मग असे बघितलेत ते घेऊन जाणार आम्ही नदीवरती माशांना सो पाऊस भरपूर आहे हे बघा ॲक्च्युली मासे लागतील की नाही सांगू शकत नाही आपली टीम जसं रेडी आली आहे ट्रायपॉड छत्री जॅकेट ऑल सेट आता आपल्या गावठी पद्धतीने आपलं कागद भेटलेला आहे याला बोलतात काय बोलतात रे कागद बोलतात किंवा आमच्या कोकणामध्ये याला इजला बोलतात आता मी चाललो मंदिरामध्ये आता आपण आलो मंदिरामध्ये मंदिरात तो आता आपण मंदिराच्या पायातून झाल्याचं आपण जाऊया नदीवरती मासेमारीला टाइमपाससाठी हो टाइमपासच असतो भावा भेटले तर भेटले टाइमपास म्हणून सुरू केलेलं हीच आमची ओळख झाली तसंच आमचा वाटाड्या एकटा चालल्या पुढे बाटली घेऊन ते घुसलेला आहे जंगलात एकटाच शिकारीला आणि हे दोघं चालले दुसऱ्या वाटेवरती आपली चप्पल सुटले आणि रेन मोमेंटला आपल्याला शूज भेटलेत सुशांतचे बॅकअप प्लॅन आपला नेहमी रेडी असतो आपल्याकडे हा ना देतो आता एका जाऊया आपण आता मंदिरात नाही आता जायचं आपल्याला टेंट लावायला जाणार होती आणि पण पाऊस बघ तिथे खूप पडतोय बाबा हे पावसात आपलं टेंट लागेल आता ही आपली वाट आहे नदीची झाडं भरपूर वाढले आहेत ऑलमोस्ट बापरे भाई गावात भाई काय
आणखी किती पडले काय माहिती. जाऊ का लागला पडला असता. बापरे माझा हे काय काशी होणार माझ्या मोठं तोडून. साईडला तू वाटलं बघ चला काय याला कुठे काशी पडले ना. आलं मग आपलं काय इथे आपण छोटेसे मासे पकडतोय. ज्यात आपण मासे पकडणार ते आपण मोठ्या गड्याला लावणार आहे. काय आतापर्यंत आपण 4 मासे पकडलेत छोटे. बघूया आपल्याला आणखी भेटतात काय ते. 4 मासे भेटलेत आणि मोठे मोठे आहेत. ठीक आहे सर. एकच ठिकाणी आहे ना. सो मित्रांनो आता मग चाललो डॅम वरती. आपला ठरलेला प्लॅन करायला म्हणजेच टेंट लावायला, ते पण या पावसामध्ये. पाऊस बाबा हे बघा सॉलिड पाऊस आहे बाबा. वाटे न जाऊ त्याच त्यालाच चकू आड वाटे न जाऊ गवळ्याची नारळीच तुला. आता पुन्हा पडलो असतो भाई. सो जंगलामध्ये आपण आता बाहेर पडलो. आता आपण आलोय रोड टचला. बाहुबली आता आपण आलो डॅम वरती. हाच तो डॅम आहे संगमेश्वरचा. या साईडला आहे डॅम संपूर्ण. ऊन असतं ना, ऊन आणि पाऊस असताना तर स्वीट मस्त दिसलं असतं. आणि याच्या अपोजिट साईडला आहे गाव वाशिकोळे गाव. इथे लागतो इथे सेटअप करता सगळे ना. त्यासमोर आपला हा मोठा व्ह्यू भाई. कसा व्ह्यू आहे समोरचा. तर प्रिय मित्रांनो अरे दिसतोय टेंट लावायला सुरुवात होते या ब्युटिफुल व्ह्यू सोबत. इथे आपण टेंट लावणार आहे. ताई माझी अक्का विचार करा पक्का टेंटवर मारा शिक्का. तर मित्रांनो फायनली टेंट लावला तुमच्या भावाने. कोण नाही इथं सगळे तिकडे मासे पकडायला गेले. एकट्याने लावला काय झालं इकडे ओपन ठेवलं. जाऊ दे बघा तुम्ही यांना पण चंगड्या बोले. आणि आपल्या टेंटच्या समोर हा ब्युटिफुल आणि पलीकडचा व्ह्यू बघा. नाद केला वाया ना गेला. लावा ताकद. ये लोक येऊ का. हा ये रे. तर मित्रांनो जसं आम्ही तुम्हाला बोललेलो आपलं पहिला पण मासे पकडले तो तुम्ही ब्लॉग बघितलाच असाल. आणि सेकंड आयटम आपण काय केलं तर हे सर असं इकडे साईडला होतं आपला टेंट दाखव. आमचा टेंट तुम्ही बघू शकता. आम्ही खूप मेहनतीने बांधलाय. जास्त मेहनत लागले.
तुम्ही बघत असाल तर व्हिडिओमध्ये सुद्धा मी घेऊन आलेलो आणि हा आपला सपोर्टर आणि दोघांनी मिळूनच बांधला. हे नुसते व्हिडिओग्राफर काही कामाचे नाही दोघं पण. यांनी नुसतं आमचे फेम खाले. हे बघा असे नाचत होते नुसते सुस्वागतम सुस्वागतम असे आम्ही दोघांनी ठेवणार आहे ते बाजूला. ठीक आहे चला. तर एवढं बोलून आमचा ब्लॉग संपवतो. आज आपला पहिला दिवस हा चांगला गेला उत्कृष्ट गेला म्हणून. उद्याचा ब्लॉग आम्ही सकाळी 7:30 वाजल्यापासून चालू करू. तर उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू. असंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब. कोणता कुठं आहे चला भेटू.